विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याच्या 3 महिने आधीची गोष्ट आहे। नवी मुंबईत एक कार्यक्रम सुरू होता, ज्यात बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे बोलत होत्या। बोलताना त्या म्हणाल्या, तुझ्या बापाला पाडलंय, तू कोण? त्यांचं हे विधान होतं भाजपचे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक आणि त्यांचे पुत्र संदीप नाईक यांना उद्देशून। नवी मुंबईच्या राजकारणात म्हात्रे विरुद्ध नाईक हा वाद नवीन नाही। हा वाद नवी मुंबईच्या महानगरपालिकेच्या राजकारणापासून त्या आमदारकीपर्यंतचा। 2014 साली मंदा म्हात्रे यांनी राष्ट्रवादीत असणाऱ्या गणेश नाईकांचा त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे बेलापूरमध्ये पराभव केला। हा पराभव गणेश नाईकांसाठी धक्कादायक मानला गेला, कारण 1990 पासून 2009 पर्यंत बेलापूरमध्ये गणेश नाईकांना कुणीच पराभूत करू शकलं नव्हतं। पण 2014 साली राज्यात सत्ता बदलाचं वारं होतं, ज्यात मंदा म्हात्रे गणेश नाईकांना हरवून जायंट किलर ठरल्या। या पराभवानंतर गणेश नाईकांनी 2019 मध्ये भाजप प्रवेश केला। गणेश नाईक भाजपमध्ये आले, पण त्यांना बेलापूरची जागा मिळाली नाही। बेलापूरच्या ऐवजी गणेश नाईक ऐरोलीमधून उभे राहिले आणि म्हात्रेंची सत्ता अबाधित राहिली। या वादाचा दुसरा अंक यंदाच्या विधानसभेला बघायला मिळणार का? नाईक हाती तुतारी घेऊन स्वगृही परतणार का, अशा चर्चा होत्या। त्यात भाजपनं पहिल्याच यादीत गणेश नाईक यांचं तिकीट ऐरोलीमधून आणि मंदा म्हात्रे यांचं तिकीट बेलापूरमधून नक्की केलं। लगेचच नाईक कुटुंब वेगळा निर्णय घेणार या बातम्यांनी जोर घेतला आणि अखेर 22 ऑक्टोबरला संदीप नाईक यांनी शरद पवार गटात प्रवेश केला। म्हात्रे विरुद्ध नाईक संघर्षाचा पार्ट 2 नेमका का सुरू झालाय आणि या संघर्षाच्या सामन्यात बेलापूरमधली समीकरणं काय आहेत, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण। खरं तर संदीप नाईक ठाणे लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते, पण त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना विधानसभेला संधी देऊ असं आश्वासन दिल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच संदीप नाईकांनी बेलापूर विधानसभा लढवण्याची तयारी सुरू केली। त्यांनी बेलापूरमध्ये भाजपसाठी संपर्क अभियान सुरू केलं, नवीन ऑफिस सुद्धा थाटलं। त्यांनी माझे नगरसेवकांच्या, पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली। प्रभाग निहाय दौरे करून मेळावे सुद्धा घेतले। यात नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे संदीप नाईकांनी आपलं ऐरोलीतल्या मतदार यादीतलं नाव काढून बेलापूर विधानसभेत शिफ्ट केलं। गणेश नाईक जरी ऐरोलीमधून उभे राहणार असले, तरी संदीप नाईकांनी बेलापूरसाठी प्रचंड ताकद लावली होती। पण संदीप नाईकांनी खेळलेल्या या खेळीमुळे मंदा म्हात्रे इन्सिक्युअर झाल्याची चर्चा झाली, कारण नाईकांच्या या खेळीला उत्तर देण्यासाठी मंदा म्हात्रे यांनी बेलापूरमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले। त्यांनी वाशीमध्ये जनसंपर्क कार्यालय सुरू केलं आणि या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला बोलवलं ठाण्याचे खासदार नरेश मस्केंना। शिंदे गटाच्या नरेश मस्केंना बोलवून मंदा म्हात्रे यांनी आपल्या मागे बेलापूरमध्ये शिंदे गटाची ताकद असल्याचं दाखवून दिलं। साहजिकच आपल्याला तिकीट मिळावं म्हणून भाजपच्या या दोन्ही नेत्यांनी जोरदार ताकद लावलेली, पण तिकीट वाटपाच्या रेसमध्ये मंदा म्हात्रे यांनी बाजी मारली। पण आता संदीप नाईक यांनी हाती तुतारी घेत आपली दावेदारी निश्चित केली आहे। साहजिकच यंदा बेलापूरमध्ये पुन्हा एकदा नाईक विरुद्ध म्हात्रे हा जुना संघर्ष पुन्हा होणार हे जवळपास निश्चित झालंय। पण या लढाईत कुणाची ताकद कशी आहे? तर नवी मुंबई महानगरपालिकेत नाईक गटाची ताकद आहे, ज्याचा फायदा बेलापूरमध्ये संदीप नाईक यांना होऊ शकतो। नाईक कुटुंबाचा प्रवास शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा झाला असल्यामुळे त्यांच्याकडे सर्व पक्षीयांची फौज आहे। नवी मुंबई महानगरपालिकेतल्या 25 नगरसेवकांचा पाठिंबा संदीप नाईकांना असल्याचं बोललं जातं। त्यात नाईक शरद पवार गटाकडे गेल्यामुळे नवी मुंबईमधला राष्ट्रवादीचा जुना फोर्स पुन्हा ऍक्टिव्ह होणार आहे। गणेश नाईक शिवसेनेमधून बाहेर पडल्यावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। त्यांच्या माध्यमातूनच शरद पवारांनी नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढवली होती। मुंबई भागातच गणेश नाईक हे सत्ता केंद्र ठरलं होतं। राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं। पण मंदा म्हात्रे यांच्याकडून झालेला पराभव, त्यानंतर भाजपमध्ये न मिळालेली मोठी संधी, यामुळे नाईक कुटुंबीय बॅकफुटला गेलं। हीच स्पेस मंदा म्हात्रे यांनी घेण्याचा प्रयत्न केला। पण यंदा मंदा म्हात्रे यांना गड राखता येईल का? तर म्हात्रे यांनी मतदारसंघात विकास निधी आणलाय, पण भाजपच्या कार्यकर्त्यांना त्या जोडून ठेवू शकल्या नाहीत असं स्थानिक पत्रकार सांगतात। त्यांच्यात आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेल्या दरीचा फटका मंदा म्हात्रे यांना बसू शकतो असं बोललं जातं। बेलापूरची ग्राउंड लेवलवरची परिस्थिती पाहिली तर भाजपला इथं स्ट्रॉंग विरोधक नव्हता। इथं भाजपच भाजपचा विरोधक आहे असं बोललं जायचं। याचं कारण अर्थातच म्हात्रे गट आणि नाईक गट अशी विभागणी हे होतं। आता हा नाईक गटच भाजपमधून बाहेर पडत शरद पवार गटात गेलाय, म्हणजेच
भाजपची ताकद आधी विभागली जायची ती आता मायनस झालीये. बेलापूरमध्ये नाईक गट प्लस शरद पवार गट हे कॉम्बिनेशन जसं बसलंय तसंच म्हात्रे गट आणि शिवसेना शिंदे गट ही बेरीज मंदा म्हात्रे यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बेलापूरमधून शिंदे गटाच्या नरेश म्हस्केंना फक्त 12,000चं लीड मिळालं. तेव्हा नाईक गटानं म्हस्के यांचं काम न केल्याचा आरोप झाला होता. कारण स्वतः संदीप नाईक लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते, तरीही म्हात्रे यांनी म्हस्केंना लीड मिळवून दिलं. त्यामुळे शिंदे गटाचा फोर्स म्हात्रेंच्या मागे उभा राहू शकतो. तर संदीप नाईक यांनी हाती तुतारी घेत ठाकरे गटाचा मतदारही आपल्यासोबत जोडायचा प्रयत्न केलाय. कारण म्हात्रे यांना शह देता आला तर ठाकरे गटाला शिंदे गट आणि भाजप या दोन्ही विरोधकांना ठसन देता येऊ शकते. बेलापूरमध्ये आणखी एक गोष्ट महत्वाची आहे. जातीय आणि भाषिक समीकरण. मंदा म्हात्रे यांच्या विरोधात 2 टर्मची अँटी इन्कम्बन्सी असल्याचं बोललं जातं. मतदारसंघात विकास निधी खेचून आणण्यात मंदा म्हात्रे यशस्वी ठरल्या असल्या तरी जनसंपर्क ठेवण्यात त्या काहीशा कमी पडल्याची चर्चा होते. सोबतच बेलापूरमध्ये 10% असणारी आगरी कोळी मतही महत्वाची आहेत. संदीप नाईक आणि मंदा म्हात्रे हे दोन्ही नेते आगरी कोळी समाजातून येतात. त्यामुळं आगरी कोळी मतदान दोन्ही गटात विभागल्याचं बोललं जातं. पण याशिवाय बेलापूरमध्ये 50% मराठी, 17% उत्तर भारतीय, 9% गुजराती आणि 6% दलित मतदार आहेत. आगरी कोळी समाजाच्या व्यतिरिक्त इतर समाजांमध्ये संदीप नाईकांनी मागच्या काही वर्षात आपला संपर्क वाढवल्याचं बोललं जातं, ज्याचा फायदा त्यांना विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो. या उलट मंदा म्हात्रे मात्र आगरी कोळी मतांच्या फारशा पुढे गेल्या नाहीत असेही काही स्थानिक पत्रकार सांगतात. 2014 मध्ये मोदी लाट असताना नाईकांचा 1491 मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर त्यांच्या साम्राज्याला हादरे बसले. आता सिनियर नाईकांनी स्वतः भाजपमध्ये राहून मुलाला शरद पवारांकडे पाठवले. साहजिकच नाईकांना मानणारा भाजपचा फोर्स सुद्धा बेलापूरमध्ये संदीप नाईक यांच्या बाजूने उभा राहू शकतो. ज्याला जोड असेल ती शरद पवार गटाला नवी मुंबईमध्ये मिळालेल्या कमबॅकच्या ऊर्जेची आणि संधीच्या शोधात असलेल्या ठाकरे गटाची. पण मंदा म्हात्रे ही आपली पूर्ण ताकद लावून या अस्तित्वाच्या लढाईत उतरतील आणि त्यांच्यासाठी शिंदे गटाचा पाठिंबाही महत्वाचा असेल. पण तुम्हाला काय वाटतं? संदीप नाईक आपल्या वडिलांच्या पराभवाचा वचपा काढतील की मंदा म्हात्रे गड राखतील? तुमची मतं कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.